नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकेत मंत्री आहे। मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे BMTची फेलोशिप केलेली आहे आणि ही फेलोशिप भारतात एक जागा असलेली फेलोशिपची जागा आहे जी मला मिळाली होती। आणि त्यानंतर आता मी मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे कार्यरत आहे व मी आपले स्वतःचे सेंटर मंत्री हिमॅटॉलॉजी सेंटर ही चालवतो। आज आपल्या सर्वांना मला यासाठी भेटायचं होतं की कारण आज 8 मे आहे आणि 8 मेला आपण थॅलेसेमिया दिवस हा साजरा करतो। थॅलेसेमिया म्हणजे एक असा आजार ज्यामध्ये शरीरामध्ये रक्त तयार होत नाही आणि हा आजार जनरली वयाच्या 6व्या महिन्यात ते वर्षभरापर्यंत डायग्नोज केला जातो। आणि अशा मुलांना सुरुवातीला महिन्याला आणि त्यानंतर दर हफ्त्याला रक्त द्यावं लागतं आणि हे रक्त दिल्याने बरेच काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जसे की फेरिटिनची लेवल वाढणे आणि हे आयर्न जे आपण शरीरामध्ये वाढलेलं आहे ते शरीराबाहेर काढू शकत नसल्यामुळे हे आयर्न आपल्या शरीरांच्या वेगळ्या अवयवांमध्ये जमा होते, जसे हृदय, पिट्युटरी ग्लँड, लिव्हर आणि ह्या सगळ्या अवयवांना ते खराब करायला लागतात आणि त्याचमुळे अनेक प्रॉब्लेम्स यायला लागतात। ह्या मुलांना जर काही वेगळी ट्रीटमेंट दिली नाही तर यांचं जे आयु आहे ते 15 ते 20 वर्षाच्या वर जात नाही। पण थॅलेसेमियाला सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ती आमच्या इथे उपलब्ध आहे व महाराष्ट्रातील अनेक सेंटर्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे। पण आज हे तुम्हाला सांगू इच्छितो की हा एवढा मोठा आजार टाळण्याचे एक सोपं एकदम सर्वात सोपी टेस्ट म्हणजे 2 थॅलेसेमिया मायनर यांचे लग्न होऊ न देणे। म्हणून असे आम्ही म्हणतो की लग्नाआधी कुंडलिनी न जुळवण्यापेक्षा आरोग्य कुंडलिनी म्हणजे HB इलेक्ट्रोफोरेसिसचे रिपोर्ट जुळवून घेणे आणि एवढे साधारण काम केल्याने थॅलेसेमियाचे मुलं जन्माला येणार नाही व आपल्या या सोसायटीवर थॅलेसेमियाचे बर्डन ऑटोमॅटिकली कमी होणार। तर आपण सर्वांनी थॅलेसेमियाची स्क्रीनिंग करण्यासाठी अवेअरनेस करायचे आणि जे कोणते रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत हा आपल्याला मेसेज पोहोचवायचा आहे की थॅलेसेमिया हा काही श्राप नव्हे, याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटने आपण याचे क्युअर करू शकतो। धन्यवाद।